प्रियंका किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी नाश्त्यासाठी बटाटा पराठा बनवला आहे. तर तुम्ही बघू शकता किती असा टम्म असा फुगलेला आहे बघा. आणि बटाट्याचे पराठे मुलं पण आवडीने खाता, तर तुम्ही नक्की करून बघा. तर जो कोणी नवीन असेल माझ्या चॅनलला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. हे बघा किती मऊसर अशा आपल्या ह्या बटाटा पराठा आपला बनून तयार आहे. खूप सारे पराठे बनवले होते. हे बघा एकदम मऊ आणि एकदम लेअरदार पराठे आपले खोलताच एकदम. तर चला आपण आता पराठे बनवायला सुरुवात करूया. इकडे मी अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यानंतर 2 चमचे डाळीचं पीठ घेतलेलं आहे. डाळीच्या पिठाने चव खूप छान येते. त्यानंतर इकडे मीठ घेतलेलं आहे. 1 चमचा मीठ टाकलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे. तुम्ही तूप पण टाकू शकता. इथे मी तेल घेतलेलं आहे. हे व्यवस्थित आपण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित आपलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी पण टाकायचं आहे. यात थोडंसं मी पाणी टाकणार आहे. लागता पाणी टाकायचं आहे. आणि गव्हाचं पीठ हे खूप सैल नाही मळायचं आहे किंवा एक खूप घट्टसर बी नाही मळायचं आहे. मस्त मिडियम आकाराचं, मिडियममध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. इकडे आपलं पीठ मळून झालेलं आहे. इकडे मी वरून कपडा टाकून आपल्याला ते मुरत ठेवायचं आहे अर्धा तास. त्याच्यासाठी आपण इकडे बटाटे मी उकडून घेतलेले आहे आणि आपण आता बटाटे किसणीने किसून घेणार आहोत. बटाटा मी किसणीने किसून घेणार आहे. आपल्याला बटाटा याच्यासाठी किसून घ्यायचा आहे का त्यामध्ये आपल्याला गिठोळ्या नाही राहिल्या पाहिजे, कारण आपल्याला पराठा बनवायचा आहे. मी आता हे सर्व किसणीने किसून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला मसाले ॲड करायचे आहे. इकडे लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा आहे. 1 चमचा मीठ आहे. लाल तिखट आहे अर्धा चमचा. हळद टाकली आहे. तुमच्याकडे कोथिंबीर असेल तर तुम्ही कोथिंबीर बी टाकू शकता. कोथिंबीरने खूप चव येते. माझ्याकडे नव्हती, मी नाही टाकली. आता हे सर्व मिक्स करायचं आहे. मी हे सर्व चांगलं एकजीव करून मिक्स करून घेणार आहे. आता याला मिक्स करायचे आहे आणि आपल्याला याच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवून घ्यायच्या आहे. आता मी हाताच्या साहाय्याने सर्व मिक्स करत आहे. आणि हो, कमेंटमध्ये नक्की सांगा का पराठा कसा झालेला. आता हे मी चांगलं मिक्स करून घेणार आहे हाताच्या साहाय्याने. आता आपलं हे जवळजवळ मिक्सच होत आलेलं आहे. आपलं आता हे रेडी झालेलं आहे. आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहोत. हे बघा, झालं आहे आपलं, हे रेडी आहे. मी आता एक छोटासा गोळा घेतला आहे, त्याला गोल गोल आकारामध्ये बनवून घेणार आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण लाडूसारखे छोटे छोटे बनवून घेणार आहोत गोळे, जे आपल्याला इझी पराठा बनवता येईल. मी असे खूप सारे बनवून घेणार आहे. आता मी हे खूप सारे हे सर्व बनवून तयार आहे. इकडे मी तवा तापत ठेवला आहे. इकडे पिठाचा गोळा घेतलेला आहे, जे आपण मुरत ठेवले होते त्यातून छोटासा गोळा घेतलेला आहे. आता आपण याला लाटून घेणार आहोत. हाताच्या साहाय्याने असं अंगठ्याच्या साहाय्याने आपण त्याच्या कडा दाबून घ्यायचे आहे आणि मध्ये आपल्याला गोल वाटीसारखं बनवून घ्यायचं आहे. आता वाटीसारखं करायच्या आधी आपण थोडंसं तूप लावणार आहोत. आता याच्यावर एक्स्ट्रा तूप मी काढून घेतलं आहे
आणि व्यवस्थित याला तूप लावून घेतलं आहे. आता आपण हे पेढ्यासारखं बनवलं आहे ते आपण आतमध्ये स्टफिंग टाकणार आहोत आणि आपण मोदक जसे बनवतो तसे साईडनी दाबून घेणार आहोत. आणि त्याला असं लगेच त्याला पिठाला कट नाही करायचं आहे. आपल्या अंगठ्याच्या आणि बोटाच्या साहाय्याने त्याला गोल गोल पीळ देऊन मग कट करायचं आहे. आणि मी लाटून घेतला आहे. तर हे बघा, टम्म असा आपला हा पराठा फुगलेला आहे. तर आपला हा पराठा बनवून तयार आहे. आता मी दुसरा एक पराठा बनवून घेणार आहे. आपण याला पण असे दोन्ही साईडनी मस्त प्रेस करून घ्यायचं आहे. आता या पण तूप लावून घ्यायचं आहे. आतमध्ये पीठ टाकून घ्यायचं आहे आणि परत आपण बटाट्याचे जे गोळे केलेले होते ते आतमध्ये स्टफिंग टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा गोल गोल आकाराचे करून आपण अंगठ्याच्या साहाय्याने दाबून उरलेला एक्स्ट्रा गोळा आपण कट करून घेणार आहोत. आता या पराठ्याला आपण लाटून घेणार आहोत. थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे. हळूहळू लाटण्याच्या साहाय्याने आपण त्याला आधी कडाकडाने आपण लाटून घेणार आहोत. मध्ये खूप जास्त आपल्याला लाटणं प्रेस नाही करायचं आहे. हलक्या हलक्या हाताने आपण पराठा लाटून घ्यायचा आहे. मुलांना सुट्टीच्या दिवशी काहीतरी असं चटपटीत खायची इच्छा होती तर तुम्ही अशा पद्धतीने झटपट पराठा तयार होतो हे पोरांना मुलांना बनवून देऊ शकता. आता आपला जवळजवळ पराठा मी एकसारखा लाटून घेतलेला आहे. तर आपला हा पराठा पूर्णपणे मी व्यवस्थित लाटून घेतलेला आहे. आता आपला हा लाटून तयार आहे. आता मी याला तव्यावर टाकून घेणार आहे. आता थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे. तुमच्याकडे तेल असेल तेल वापरा. इकडे मी गावठी तूप लावत आहे. व्यवस्थित सगळीकडे तूप व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता मी सर्वीकडे चौकून तूप लावून घेतलेलं आहे. आणि आता पराठ्याला उलटून घेणार आहे. आता पराठ्याला उलट साईडनी पण उलटून घेणार आहे. आता त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आपला खूप असा नरमसर आणि लज्जितदार पराठा आपला बनून तयार आहे. तर हे बघा, असा मऊसर आणि चटकदार. तुम्ही एक पराठा जरी खाल्ला तर दिवसभर तुम्हाला भूक लागणार नाही. अशा पद्धतीचा आपला हा पराठा बनून तयार आहे. बघा, तर आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तर भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.